अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर आपल्याला खिसणीच्या साह्यानं आपल्याला हा कोबी छान असा खिसून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी ते खिसून घेतलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने छान असा कोबी खिसून घेऊया. चला तर झटपट अशा पद्धतीने सगळा कोबी आपण खिसून घेऊ. चला आता आपण हा कोबी धुवून घेतलेला आहे. आता आपण हा पिळून घेऊया छान असा. इथं मी एक लसूण सोलून घेतलेला आहे आणि अद्रक पण चिरून घेतलेला आहे. त्याची आता आपल्याला बारीक पेस्ट करायची. या चमच्याने 4 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ आणि 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर मी यामध्ये 1 चमचा मीठ घालते. त्यानंतर मी यामध्ये लसूण आणि अद्रक टाकते बारीक केलेला. त्यानंतर मी यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकते. त्यानंतर मी यामध्ये 4 चमचे जे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे ते टाकते. त्यानंतर मी यामध्ये जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकते. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा जे पण आपले घरगुती मसाला असेल किंवा मिरची असेल ते टाकू शकताय. मी यामध्ये 1 चमचा टाकते. आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 4 चमचे बेसन पीठ घालते. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. त्याचे गोल गोळे करून तेलामध्ये सोडायचे. चला आता हे छान असं तळून घेऊया. गोळे तळून घेण्यासाठी आता तेल टाकून घेऊया. इथं मी एक कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा आपल्याला मिक्सरवरती छान असा बारीक करून घ्यायचा आहे.